का वाचायचं आम्ही हे चरित्र, का ऐकायचं आम्ही हे चरित्र, कशासाठी आम्हाला रामायणाची खरंच या जगाला, या देशाला, या महाराष्ट्राला आणि प्रत्येक घराला गरज आहे का? तर मला वाटतं आज घराघरात रामायणाची गरज आहे. का घराघरात रामायणाची गरज आहे? त्याचं कारण आहे भाऊ कसा असला पाहिजे हे जर कोणाला समजून घ्यायचं असेल तर मला वाटतं त्यांना रामायण उघडा आणि लक्ष्मणासारखा, भरतासारखा भाऊ त्यानं समजून घ्या. भाऊ त्यानं समजून घ्या. 14 वर्ष वनवासाला निघालेला प्रभू रामचंद्र हे जेव्हा लक्ष्मणजींना कळलं की माझा भाऊ आज वनवासाला उद्या जाणार आहे, गेले प्रभू रामरायाकडे. लक्ष्मणजींनी सांगतात, दादा मलाही तुझ्या बरोबर वनवासाला यायचंय. अरे लखन वेडायस का तू? मला वनवास सांगितलाय, मी वनवासाला जाऊन येईल, तू का माझ्या बरोबर येतोस? तेव्हा लखनजीचं उत्तर आहे, दादा ज्या राज्यात रामच नाही तिथं हा लक्ष्मण काय म्हणून करणार आहे? दादा मला तुझ्या सोबत यायचंय. काय आश्चर्य! 14 वर्ष माझा मोठा भाऊ वनवासाला चाललाय म्हणून त्याच्या सोबत जाणारा, त्याची सेवा करण्याकरता जाणारा भाऊ लक्ष्मण कुठं? आणि आज वीधभर बांधासाठी भावाभावांच्या डोक्यामध्ये दांडका आणि कुराडी घालणारे आजचे भाऊ तरी कुठं? म्हणून ज्याला आदर्श भाऊ कसा पाहिजे, आदर्श भाऊ कसा असला पाहिजे हे जर समजून घ्यायचं असेल, रामायण वाचा, त्याने रामायण ऐका. आम्हाला आदर्श भाऊ कसा आहे हे त्या रामायणातनं आम्हाला लखनजी समजून देतील, भरत समजून देईल, आम्हाला भरतजी समजून देतील. आदर्श सावत्र आई कशी असली पाहिजे हे जर आम्हाला कळायचं असेल तर काय वाचलं पाहिजे? आम्ही रामायण वाचलं पाहिजे. सावत्र आई कशी असली पाहिजे, कशी असली पाहिजे. जेव्हा लक्ष्मणजी सुमित्रेला विचारायला जातात, आई माझा मोठा भाऊ राम वनवासाला चाललाय आणि मला त्याच्याबरोबर 14 वर्ष वनवासाला जायचंय, मी तुझी परवानगी घेण्याकरता आलोय. ऐका त्या सुमित्रेनं काय उत्तर दिलं. ती सुमित्रा म्हणाली, तू माझ्याकडे ही परवानगी मागायला येण्याची गरजच काय? तू रामाकरता 14 वर्ष त्याच्याबरोबर वनवासाला चाललायस ना, मग परवानगी घ्यायची गरजच नाही, गरजच नाही. उलट सुमित्रा लक्ष्मणाला समजून सांगते, लखन ऐक, 14 वर्ष तू रामाबरोबर चाललाय, या 14 वर्षात स्वप्नात देखील तुझ्या मोठ्या भावाबद्दल कधी कसल्या प्रकारचा राग, द्वेष किंवा कुठला संकल्प विकल्प येऊ देऊ नकोस. काय आश्चर्य! सावत्र भावाकरता आपला मुलगा वनवासाला चाललाय तरी आई म्हणते यासाठी तुला परवानगी घ्यायची गरज नाही, तू बिनधास्त त्याच्याबरोबर निघून जा. म्हणून सावत्र आई कशी असली पाहिजे? आत्ताची सावत्र आई जाऊन देईल का एखाद्या सावत्र भावाकरता? ती त्याला सांगेल, गपमर घरामध्ये, कुठे चालला त्याच्या नादी लागतो, बस तू घरामध्ये, अशी आपली सावत्राई उत्तर देईल. म्हणून सावत्राई कशी असावी हे जर कुणाला समजून घ्यायचं असेल तर रामायण वाचा, रामायण ऐका. आदर्श मुलगा कसा असावा हे जर कुणाला समजून घ्यायचं असेल तर रामायण वाचा. आपण बापाच्या एका वचनासाठी अख्ख्या राज्याचा त्याग करून वनवास पत्करणारा आदर्श मुलगा ज्या रामायणानं आम्हाला दाखवला, तो आदर्श राम समजून घ्यायचा असेल, आदर्श मुलगा समजून घ्यायचा असेल, रामायण वाचा, आपण रामायण समजून घ्या. आपण आदर्श पत्नी कशी असावी हे जर समजून घ्यायचं असेल तर त्या सीता मैयाचं चरित्र वाचा, आपण समजून घ्या. आपण एखाद्या माझ्या ताईच्या जीवनामध्ये प्रचंड दुःख असेल, प्रचंड गरिबी असेल तिच्या नशिबामध्ये, आणि त्या गरिबीला, त्या त्रासाला, त्या संकटांना कंटाळून यदा कदाचित ती जर आत्महत्या करण्याकरता निघाली असेल तर त्या ताईला माझं सांगणं, ए ताई कर तू आत्महत्या, पण एक माझं वाक्य ऐक, ती आत्महत्या करण्याच्या अगोदर एक 5 मिनिटं थांब, फक्त 5 मिनिटं, 5 मिनिटं थांब. तुला करायची आत्महत्या कर तू, काही हरकत नाही, पण 5 मिनिटं थांब फक्त आत्महत्या करण्याच्या अगोदर. आणि 5 मिनिटं थांबून काय कर, हे रामायण उघड, रामायण. तुला करायची आहे ना आत्महत्या, 5 मिनिटं थांब फक्त, हे रामायण उघड. तुला तुझ्या संसारामध्ये खूप दुःख वाटतंय ना, कमी वाटतंय ना तुला तुझ्या संसारामध्ये,
तुला वाटतं ना मला माझ्या संसारामध्ये काही मिळत नाही जास्त, प्रचंड दुःखी मी, असं तुला वाटतंय ना, आणि म्हणून तू आत्महत्या करण्याकरता गेलीयस ना. 5 मिनिटं थांब, हे रामायण उघड, रामायण, आणि या रामायणामध्ये सीता मैयाचं चरित्र वाच. माझ्या सीता मैयाचं काय चरित्र आहे? कोणाची मुलगी सीता? राजा जनकाची. मिथिला नरेश, मिथिलेचा राजा, राजा जनकाची मुलगी आहे सीता. सून कोणाची? सून तर अयोध्येचा राजा, राजा दशरथाची सीता सून आहे. पत्नी कुणाची आहे? सीता. तर या जगाचा चालक आणि मालक असणाऱ्या भगवान प्रभू रामचंद्राची पत्नी सीता आहे. पण ऐका माझं उत्तर आता. जी ताई आत्महत्या करण्याकरता प्रवृत्त झाले, तिने 5 मिनिटं थांबा, 5 मिनिटं तिला रामायण उघडा तिनं, आणि त्या रामायणामध्ये सीतेचं चरित्र वाचा. त्या दिवशी तिला कळून येईल राजा जनकाची मुलगी, राजा दशरथाची सून आणि प्रभू रामचंद्राची पत्नी असूनही त्या सीतेला 14 वर्ष खडकावर, गवतावर दगड उशाला घेऊन झोपावं लागलंय. याच्यापेक्षा कोणतं दुःख आपल्या पदरात आहे मला सांगा तुम्ही? याच्यापेक्षा जर जास्त दुःख इथं बसलेल्या कोणाच्या ताईच्या घरात असेल, हात वर करा, तिनं हात वर करा. म्हणून मला वाटतं ज्या दिवशी त्या सीतेचं चरित्र ते उघडून बघेल, त्या दिवशी ती आत्महत्या करण्याकरता कदापिच प्रवृत्त होणार नाही. एखादा पुरुष आत्महत्या करण्याकरता प्रवृत्त होतोय, जीवनामध्ये प्रचंड संकट आहे, यश मिळत नाही माझ्या जीवनामध्ये, प्रचंड संकट आहे असं ज्याला वाटत असेल, आणि म्हणून या सगळ्याला कंटाळून कोणीतरी माझा दादा जर का आत्महत्या करण्याकरता प्रवृत्त होत असेल, तर त्या दादाला माझी हात जोडून विनंती आहे, दादा 5 मिनिटं थांब, 5 मिनिटं उघड रामायण तुझ्या घरातलं, आणि त्या रामायणातला राम वाच. राम, त्या रामाला समजून घे. उद्या राम गादीवर बसणार आहे, उद्या राम गादीवर बसणार आहे. पण ऐका, ज्या दिवशी प्रभू रामरायाचा राज्याभिषेक होणार आहे, त्याच दिवशी त्या प्रभू रामरायाला वल्कल धारण करून 14 वर्षासाठी वनवासात जावं लागतंय. याच्यापेक्षा कोणतं दुःख आपल्या जीवनामध्ये सांगा मला तुम्ही? म्हणून घराला मंदिर बनवण्याचं काम रामायण करतं. एखाद्याला सून समजून घ्यायची, रामायण वाचा. सासू समजून घ्यायची, रामायण वाचा. मुलगा समजून घ्यायचंय, रामायण वाचा. सासरा समजून घ्यायचंय, रामायण वाचा. ही नाती कळली नाहीत आम्हाला. आम्ही या नात्यांची प्रचंड विरोधाभास बनवून ठेवलं. या टीव्ही वाल्यांनी तर एवढी वाट लावली, तुम्हाला सांगतो, जेवढ्या टीव्हीवर मालिका दाखवल्या जातात त्या फक्त कोणाच्या विरोधी दाखवल्या जातात? सासू आणि सून, त्यांची कारस्थानं फक्त त्या याच्यामध्ये काय केली जातात तर दाखवली जातात. सासू आणि सून हे कारस्थान करण्याचं पात्र नाहीत राजा हो. फार गोड नातं आहे, गोड नातं आहे, फार गोड नातं आहे. मला वाटतं आपली पत्नी आपल्यापेक्षा जास्त कोणाच्या दिवसभर घरामध्ये जवळ असते? कोणाच्या? आपल्या सासूच्या सोबत असते. आपण सकाळी 6ला निघून जातो, रात्री 10-11ला आपण घरी येतो. म्हणून ज्या सासूच्या सोबत सगळं आयुष्य तुम्हाला घालवायचंय, त्या सासूचा तिरस्कार करू नका, तिरस्कार करू नका. आणि त्या सासूला माझं सांगणं आहे, आई अगं ती पोरगी घर दार नातं गोत सगळं सोडून कायमस्वरूपी तुझ्या मुलाकरता, तुझ्या करता ती तुझ्या घरी राहायला आलेली आहे. तिचा तिरस्कार करू नकोस, तिरस्कार करू नकोस. समजूनच घेतलं नाही बघा आपण हे नातं, समजून घेतलं. फार गोड नातं आहे. काय हाक मारतात तुमच्याकडे सासूला? नाही मारीत तुम्ही? नाही मारीत? बोला ना मग, बोलत का बरं नाही तुम्ही? तुम्ही बोलत नाही म्हणजे माझ्या लक्षात आलेलं आहे तुमचं काय चाललंय ते. बोला ना, काय हाक मारतात? आई हाक मारतात, आई. जेवढ्या इथे सुना म्हणून बसल्यात ना, हात जोडून माझी विनंती, तायांनो, आपल्या सासूला तुम्ही आई म्हणून हाक मारताना आई सारखंच प्रेम करा तिच्यावर, आई सारखं प्रेम करा. नाहीतर त्या आई या शब्दाला कलंक लागेल, कलंक लागेल. आणि बसलेले जेवढ्या म्हाताऱ्या इथं बसलेले आहेत त्या सगळ्यांना माझं सांगणं आहे, सासवांनो
ती मुलगी घर दार नातं गोतं सगळं सोडून ती तुमच्या करता तुमच्या घरात राहायला आली. ती तुम्हाला आई म्हणून हाक मारते. मुलीसारखंच तिच्यावर काय करा, प्रेम करा. म्हणून घराचं मंदिर बनवायचं असेल आणि ही नाती जर समजून घ्यायची असतील, रामायण वाचा, रामायण ऐका आपण. म्हणून सज्जनो, रामायण आमच्या घराचं मंदिर बनवणार आहे. राम आमच्या घराला पवित्रता देणार आहे. आमची नाती आम्हाला समजून देणार आहे. कशापासून निर्मिती झाली, कोणी निर्मिती केली या रामायणाची? तर ज्या महर्षी वाल्मिकींनी ज्या रामायणाची निर्मिती केली, त्या वाल्मिकीचं चरित्र रामायणाच्या सुरुवातीला आम्ही आपण सगळेजण बघणार आहोत. कोण आहे हा वाल्मिकी? कोण आहे ते वाल्मिकी ऋषी? कशी त्यांनी रामायणाची निर्मिती केली? तर महर्षी वाल्मिकी म्हणजे वाल्ह्या कोळी. अगोदरचं जीवन कोण होतं त्याचं नाव? तर त्याचं नाव होतं रत्नाकर. आणि म्हणून या वाल्ह्या कोळ्याचं कायमचं एक त्याचं जीवन ठरलेलं असायचं की रस्त्यावर दबा धरून बसायचा. एखादा वाट सरू आला की वाट सरू आल्यानंतर त्यानं त्या वाट सरूला पकडायचं आणि त्या वाट सरूला पकडल्यानंतर त्या वाट सरूकडनं जेवढं काही सोनं नाणं जे काही असेल ते सगळं त्याचं हिसकावून घ्यायचं. जर दिलं नाही, जर विरोध केला तर त्याला मारायचं आणि मारल्यानंतर एक छोटा गोटी एवढा खडा घ्यायचा आणि तो एका रांजणामध्ये टाकायचा. अशी किती ब्राह्मण मारले, किती माणसं मारली, पत्ताच नाही वाल्ल्या कोळ्याचा, पत्ताच नाही. प्रचंड महापापी, प्रचंड महापापी. एक दिवस करता 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 नारद महर्षी त्या रस्त्यानं चालले होते. नारद महर्षी त्या रस्त्यानं जात असताना नेमकी वाल्ल्या कोळ्यानं त्या नारदांना पकडलं. बोल, तुझ्याकडे काय? सगळं काढून दे मला. नारद महर्षी म्हणतात, अरे कोण तू? ते मला माहित नाही, त्यात ते विचारू नकोस. काय तुझ्याकडे जेवढं काही धन असेल ते धन मला काढून दे. नारद महर्षी त्या वाल्ल्या कोळ्याला सांगतात, नारद महर्षी त्या वाल्ल्या कोळ्याला सांगतात, अरे बाबा, धन माझ्याकडे आहे, पण तुला जे पाहिजे ते धन नाही माझ्याकडे. माझ्याकडे कोणतं धन आहे? राम नामाचं धन, त्या ईश्वर नामाचं धन माझ्याकडे. आणि तेच खरं धन आहे आपलं. आपण नको त्या धनाच्या पाठीमागे लागलोय. कोणतं खरं धन आहे आपलं? परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण. परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, देवाचे चरण, जोडी देवाचे चरण. परमार्थ महाधन. काय करतय ते धन? जोडी देवाचे चरण. हे धन आम्हाला नरकात कदाचित नेईल आणि परमार्थ रूपी धन आम्हाला ईश्वराची भेट घालून देतं. दुर्दैवानं आपण ज्या धनाच्या पाठीमागे लागायला पाहिजे त्या धनाचा आपल्याला पत्ताच नाही आणि नको त्या धनाच्या पाठीमागे लागल्याशिवाय हे नाशिवंत धन आहे, हे नाशिवंत धन आहे. ते धन दुर्दैवानं आम्ही जे धन कमवायला नको ते रात्रंदिवस कमवतो आणि जे धन कमवायला पाहिजे ते धन आम्ही मात्र काय करत नाही, कमवत नाही. पटवून देतो मी. बघा, सगळ्या महिलांनी मला उत्तर द्या, काय आहे हे? हे काय? बोला ना. बोलता येत नाही तुम्हाला? बोला ना. नसू दे तुमच्या गळ्यात, पण बोला तर खरं. काही घालत नाही मी तुम्हाला. काय काय हे? तुळशीची माळ आहे, तुळशीची माळ. ऐका, मला तुमच्याकडनं सगळ्यांकडनं उत्तर पाहिजे. आम्ही वारकरी मंडळी ना, या तुळशीच्या माळेला आमचं सोनं समजतो. हे आपलं सोनं आहे. माझी बायको मला कायम सांगते, का हो, ते माझ्या बाबाने तुम्हाला लग्नात ती चैन केली, ती चैन घाला ना तुम्ही. ती का नाही घालत तुम्ही? मग मी तिला सांगतो, अगं येडी, हे आमचं सोनं आहे. ते सोनं नको आम्हाला, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. हे आमचं खरं सोनं आहे. आत्ताही महिलांनी अनेक, कोणी गंठण घातले, कोणी हार घातले, कोणी काय घातलंय, असे अनेक वेगवेगळे दागिने आपण आपल्या गळ्यामध्ये घातले. या प्रांगणामध्ये, या देवाच्या मंडपात तुम्ही बसलात, सांगा मला, खरं सोनं हे का तुम्ही गळ्यात घातलंय ते? बोला ना, जोरात बोला ना.
तुळशीची माळ हे खरं सोनं आहे आणि तुम्ही जे गळ्यात घातलंय ते सोनं खोटं सोनं आहे. बरोबर बोलतोय मी? बोला ना, हो की नाही? हो. मध्ये बरं एक एक पोत काढून सगळ्यांनी माझ्याकडं. नका काढू हो ताई, नका. बघा त्या ओत माग बघू नका. कोणची हिंमत नाही, सहज नुसता बोललो मी. कोणाची हिंमत इथं काढून द्यायला? कोण काढून देणार आहे? ऐका माझं उत्तर. इकडे दसईकडे काय पद्धत आहे मला माहित नाही, पण आमच्याकडची पद्धत अशी आहे खर्डी भागातली. कदाचित इकडे वेगळी पद्धत असू शकते, कारण प्रत्येक भागाभागात शेवटी रीतिरिवाज, पद्धती, नियम वेगवेगळे असू शकतात. शास्त्र असं म्हणतात प्रत्येक 5-5 किलोमीटरवर भाषा बदलते, रीतिरिवाज बदलतात, पद्धती बदलतात. त्याच्यामुळे कदाचित इकडे काय पद्धत आहे मला माहित नाही. आता आमच्याकडे मेल्यावर माणसं जळतात, तुमच्याकडं कधी काय? तुम्ही हसलात म्हणजे तुमचं आमचं सेमच आहे असं म्हणायला हरकत. ऐका, आमच्याकडे जर एखादी गावातली स्त्री मरण पावली, महिला मरण पावली, तर लोक लगेच रडायला सुरुवात नाही करत. ती काय करतात माहितीये का? तिच्या अंगावरचं सगळं सोनं पहिले काढून घेतात आणि ते सोनं सगळं काढून घेतात, कपाटामध्ये ठेवतात, व्यवस्थित कपाटाला लॉक लावतात. लॉक लागलंय का नाही म्हणून 3-4 वेळा ते फिरवून बघतात आणि आता लॉक लागलं अशी एकदा खात्री झाली रे झाली का मग भोंगा, आपला भोंगा नाही म्हणजे मग ते रडायला काय करत असतात? सुरुवात करत असतात. चला, याच्या उलट मी आपल्याला उत्तर देतो. आपल्या गावात खूप माळकरी माणसं गेली. सांगा तुम्ही, त्यांची माळ तुम्ही तशीच ठेवली का काढून घेतली? काय केली तुम्ही? तशीच ठेवली ना? मग ऐका आज या कथेतून माझं एक उत्तर. आम्ही मेल्यानंतर आमच्या गळ्यातून जे लोक हिसकून काढून घेणार आहेत ते घालायचंच कशाला? ऐकताय ना तुम्ही सगळे? आम्ही मेल्यानंतर आमच्या गळ्यातून जे लोक हिसकून काढून घेणार आहेत ते घालायचंच कशाला? आणि जर का गळ्यामध्ये घालायचंच असेल तर अशी गोष्ट गळ्यामध्ये घाला की आम्ही मेल्यानंतर सुद्धा त्याला हात लावायची कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे. अशी गोष्ट गळ्यामध्ये आपण काय केली पाहिजे? घातली पाहिजे. बसलेल्या सगळ्या माता भगिनींना माझा या मंडपातून, या व्यासपीठावरून प्रश्न आहे. माझ्या गळ्यात गंठण यावी म्हणून जेवढा प्रयत्न आपण करतो तेवढाच प्रयत्न माझ्या गळ्यामध्ये तुळशीची माळ पडावी म्हणून आपण प्रयत्न करतो का? असो, मला मुद्दा पटवून द्यायचा आहे. रामरूपी धन, परमार्थ रूपी धन हे खरं आपलं धन आहे. दुर्दैवानं ते आपण सोडून देतो आणि नको ते धन कमावण्याच्या मागे लागतो. नको ते धन कमावून. नारद महर्षी त्या वाल्या कोळ्याला सांगतात, अरे बाबा माझ्याकडे धन आहे, पण कोणतं धन आहे? देवाचं नाम रूपी धन. ते बाकीचं नको सांगू, काय असेल ते पटकन काढून दे, नाहीतर हे बघ म्हणले एवढी रांजणं भरलेत म्हटले, तुझाही नंबर लागेल म्हणले त्याच्यात. नारद महर्षींच्या लक्षात आलं असं ऐकणार नाही, याला आता जाग करावं लागेल, झोपलेलं आहे. नारद महर्षी म्हणाले, बघ तुला वाटेल तेवढं सोनं नाणं वाटेल ते देतो, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. काय? तू हे एवढं सगळं करतोस, एवढी लोक मारली, तू एवढं पाप केलंयस, हे पाप तुझ्या डोक्यावर इतकं भयानक पाप झालंय, या पाप कोणासाठी करतोस तू? कोणासाठी करतोस? वाल्याकोळी म्हणाला, कुणा करता म्हणजे? अरे माझी गरीब बायको आहेत, पोरं आहेत, आई बाबा सगळं माझं कुटुंब आहे, मी त्या करताय सगळं करतोय. ठीक आहे, त्या करता करतोस. अरे पण एवढं पाप तू ज्या कुटुंबा करता करतोस ते कुटुंब या पापाला वाटेकरी होणार आहे का तुझं? म्हणले, का बरं नाही होणार? का बरं नाही म्हणजे? मग जा घरी एकदा विचारून ये त्यांना. वाल्याकोळी म्हणला, बरं चांगली म्हटलं युक्ती तुझी, मला घरी विचारायला पाठव आणि तू इकडे पळून जा. म्हणले, तुला शंका वाटते? मला बांधून ठेव झाडाला. नारद महर्षींना वाल्याकोळ्यांना बांधून ठेवलं आणि बांधून ठेवल्यानंतर नारद ते विचारायला गेला. वाल्याकोळी दारात आपला मुलगा तरुण बसलेला होता. सांगितलं त्याला, काय रे दादा, अरे एवढं पाप मी आजपर्यंत तुमच्यासाठी केलं मी, आणि एवढं पाप मी तुमच्यासाठी केल्यानंतर सांग या पापाचा वाटेकरी होशील की नाही तू माझा? त्या तारुण्यात असलेल्या मुलानं, उन्मत्त मुलानं उत्तर दिलं, बाबा आमच्यासाठी केलं तर काही फार मोठे उपकार नाही केले. वडील म्हणून प्रत्येक वडिलांचं कर्तव्य आहे मुलाचं पालन पोषण करणं, उपकार नाही केले. नाराज झाला, घरामध्ये आपल्या पत्नी जवळ गेला, पत्नी जवळ, आणि
आणि त्या पत्नीला सांगितलं, काय ग तू तर माझी अर्धांगिनी आहेस, अगं एवढं पाप माझ्या डोक्यावर झालंय, सांग या पापाला तू वाटेकरी होशील की नाही म्हणून. ती पत्नी म्हणाली, अहो वेडे आहात का तुम्ही, तुमचा पाप मला कसं घेता येईल, ज्याचा पाप ज्याचं त्याला भोगावं लागेल. अगं पण तू अर्धांगिनी आहेस ना माझी, अग्नी देवता ब्राह्मणाच्या साक्षीने तुझ्या बरोबर लग्न लावलंय मी, अर्धांगिनी आहेस. तिच्या लक्षात आलं हा असा ऐकणार नाही. कोपऱ्यामध्ये शेणी ठेवलेल्या होत्या, शेणी, गौऱ्या गौऱ्या शेणी, चूल पेटवायची म्हणून ती शेणी घ्यायला गेली आणि नाटक केलं विंचू चावल्याचा. अहो विंचू चावलाय, फार वेदना होतात, प्रचंड दाह होतोय, प्रचंड ठणका बसलाय, वेदना होतात, थोड्या वेदना माझ्या तुम्ही घ्या ना, अशी ती त्या वाल्या कोळ्याला सांगायला लागली. तो वाल्या कोळी तिला म्हणाला, काही वेडी आहेस का तू, तुझा ठणका अर्धा मला कसा घेता येईल, तुझ्या वेदना मला कशा घेता येतील. बस. आणि मग ती त्याला सांगायला लागली, जर माझ्या वेदना तुम्हाला जर अर्ध्या घेता येत नाहीत तर तुमचं अर्ध पाप मला कसं घेता येईल. ट्यूबलाईट पेटली, आता जागा झाला, आता झोपेतून वाल्या कोळी आणि थेट निघाला तो कुठे, तर नारद महर्षींकडे. नारद महर्षींकडे गेला आणि नारद महर्षीने सांगितलं, कळलं मला, आता एक काम करा, मला यातून मोकळं कसं होता येईल ते सांगा, कसं मी या पापातून मुक्त कसं होईल. तेव्हा नारद महर्षी सांगितले, असू दे तुझं किती मोठं पाप, पर्वता एवढा डोंगरा एवढा पाप असू द्या, घेता नाम विठोबाचे परिवत जळते पापाचे, परिवत जळते पापाचे, परिवत जळते पापाचे. घेता नाम घेता नाम घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. एकच मार्ग आहे तुला, आता काय मार्ग आहे, आता तुला मंत्र देतो, त्या मंत्राचा जप कर, हे तुझं सगळं पाप निघून जाईल. डोंगरच्या डोंगर पर्वत असू द्या, पण त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनात इतकी ताकद आहे की पर्वत, पापाचे पर्वतच्या पर्वत जळून खाक करता येते नामस्मरण. म्हणून नामचिंतनामध्ये प्रचंड ताकद आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. या जन्माचं नाही, अनंत जन्माची पाप जळून राख झाल्याशिवाय राहणार नाहीत, इतकी नामस्मरणात ताकद आहे. आणि म्हणून नारद महर्षींनी त्या वाल्या कोळ्याला मंत्र दिला, आसन लावलं, बैस इथे, आणि राम नामाचा मंत्र दिला, राम नामाचा. पण ते त्याला राम म्हणताच येत नव्हता, का, पापच एवढं होतं का राम म्हणताच येत नव्हतं. म्हणून शास्त्राचा सिद्धांत आहे, देवाचं नाव कोणाच्या मुखाला येतं, तर ज्याचं पुण्य आहे त्याच्याच मुखाला देवाचं नाव येतं, अन्यथा देवाचं नाव कोणाच्याही मुखाला येत नाही. कीर्तनात, कथेत बसलेली लोक देवाचं नाव घेत नाही, घरची झोपलेली त्यांचं सोडून द्या, सोडून द्या. मंडपात कथेमध्ये बसूनही ज्याच्या मुखाला नाम येत नाही, स्वतःच स्वतः समजून जायचं आपण, आपलं पाप अजून खूप शिल्लक आहे. आणि म्हणून पाप देवाचं नाव येऊ देत नाही, मुखामध्ये येऊ देत नाही, पुण्य असावं लागतं त्याला. म्हणून ते प्रचंड पाप असल्यामुळं राम नामाचा मंत्र दिला, पण त्याला राम म्हणताच येत नव्हता, ते उलटा म्हणायचा, काय, मरा म्हणायचा, मरा मरा मरा. पण ते नारद महर्षी त्याला म्हणले, असू दे काय हरकत नाही, मरा तर मरा म्हण, त्या मराचा एक दिवस राम होईल. तुम्ही घरी गेल्यानंतर प्रयोग करा, मरा 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 असं म्हणा, बघा त्याचा कधी राम होऊन जातो कळणारच नाही तुम्हाला. आता नका प्रयोग करू, घरी गेल्यावर करा, घरी गेल्यावर, आता नका करू, घरी गेल्यावर 1 ते 2 मिनिटाच्या आत कधी राम होऊन जाईल कळणारच नाही. सुरुवात करताना मरा 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 असं करा, बघा 1 मिनिटाच्या आत त्याचा राम होऊन जाईल, आपोआप ते मुखातून राम आणि तयार होत असतात. प्रचंड तपश्चर्या केली आणि या तपश्चर्याच्या जोरावर सज्जनो, आता वाल्या कोळी हा वाल्या कोळी राहिला नव्हता, तर त्या वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी, वाल्मिक महर्षी बनलेला होता. बस वाल्मिक ऋषी
एकदा गंगेवर स्नानाला जात होते. आपण रामायणाची निर्मिती बघतोय, कशी झाली रामायणाची निर्मिती. वाल्मिक ऋषी एकदा गंगेवर स्नानाला जात होते. मध्यान्ह स्नानाकरता जात होते, दुपारच्या स्नानाकरता जात होते. साधू हे त्रिकाल संध्या करतात आणि त्यामुळे मध्यान्ह स्नानाकरता जात होते. मध्यान्ह स्नानाकरता जात असताना एका झाडावर क्रौंच पक्ष्याचं जोडपं बसलेलं होतं आणि त्या क्रौंच पक्ष्याचं जोडपं बसलेलं असताना एका पारध्यानं, एका शिकाऱ्यानं त्यातल्या एका पक्षावर बाणाने नेम धरलेला होता. बघितलं या पारध्यानं नेम धरलाय, हाटकणार तेवढ्यात त्या पारध्यानं बाण सोडला आणि त्या जोडप्यापैकी एका पक्षाला बाण लागला. एका पक्षाला बाण लागल्याबरोबर रक्तबंबाळ झाला. तो पक्षी खाली जमिनीवर पडला. ती क्रौंच पक्षी प्रचंड विलाप करू लागली, शोक करू लागली आणि शोक करू लागल्यानंतर त्या क्रौंच पक्षिणीचा तो विलाप, तो आक्रोश महर्षी वाल्मिकींनी बघितला आणि त्या पारध्याला त्यांनी शाप दिला. तो शाप जो दिला, तो शाप देताना पहिल्यांदा त्यांच्या मुखातून अनुष्टुप छंदाच्या द्वारे एक श्लोक बाहेर पडला. वेदानंतर जेव्हा वेदाची निर्मिती झाली तेव्हा वेदानंतर पहिल्यांदा अनुष्टुप छंद तयार झाला होता. तो वाल्मिक ऋषींच्या मुखारविंदातून, वाल्मिक ऋषींच्या मुखारविंदातून तो अनुष्टुप छंदातला श्लोक बाहेर पडला आणि त्या श्लोकाद्वारे त्या पारध्याला शाप देऊन टाकला, शाप दिला त्याला. तेवढ्यात महर्षी ब्रह्मदेव प्रगट झाले आणि ब्रह्मदेवानं सांगितलं, हे ऋषी रचय रामायणम, आता तू रामायणाची रचना कर. आणि त्या ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार महर्षी वाल्मिकींनी जो ग्रंथ निर्माण केला त्या ग्रंथाचं नाव आहे रामायण. हा ग्रंथ आहे. रामादी केले रामायण, रामादी केले रामायण, रामाधी केले रामायण, रामाधी. कोळ्याची कीर्ती वाढली गण, कोळ्याची कीर्ती वाढली गण, कोळ्याची कीर्ती वाढली गण, कोळ्याची कीर्ती वाढली गण. केले रामायण, रामादी केले रामायण, रामादी केले रामायण, रामाधी केले रामायण, रामाधी केले रामायण रामाधी. अर्थात महर्षी वाल्मिकींच्या द्वारा या रामायणाची खऱ्या अर्थाने निर्मिती झाली. भगवान परमात्मा केव्हा अवताराला येतो, कधी अवतीर्ण होत असतो, तर भगवान परमात्मा अवतीर्ण होण्याची शास्त्रानं दोन अत्यंत महत्वाची कारणं सांगितली आहेत. पहिलं कारण आहे, ज्या ज्या वेळेला धर्मावर ग्लानी येते ईश्वर त्या त्या वेळेला अवताराला येतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. अर्जुना, हे भारता, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति, जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते तदात्मानं, तेव्हा मी स्वतः अभ्युत्थानमधर्मस्य, मी स्वतः आणि धर्माच्या रक्षणाकरता मी अवतीर्ण होत असतो. कारण नंबर 2, केव्हा ईश्वर अवताराला येतो, काय कारण आहे, तर ईश्वर अवताराला येण्याचं दुसरं अत्यंत महत्वाचं कारण आहे, साधू संतांच्या रक्षणाकरता भगवान परमात्मा या भूतलावर अवताराला येत असतो. तो कोबाराय एकाच चरणामध्ये दोन्ही कारण धर्म रक्षावया अवतार केसी, अधर्म रक्षावया अवतार केसी, धर्म रक्षावया अवतार केसी, धर्म रक्षावया अवतार घेसी. आपुल्या पायीची भक्त जना, आपुल्या पायीची भक्त जना. अंबऋषी
अंबऋषीसाठी जन्म सोसिले अंबऋषीसाठी जन्म सोसिले आपुल्या पायीसी आपुल्या पायीसी अंबऋषीसाठी जन्म सोसिले अंबऋषीसाठी जन्म सोसिले भगवान परमात्मा अवताराला येतो त्याची काही कारणं असतात. प्रभू रामरायाचा अवतार या भूतलावर झाला त्याची रामायणामध्ये महर्षी वाल्मिकींनी 13 कारणं सांगितली. 13 कारणं. आता 13 कारणं जर बघायला गेलो तर मला वाटतं आजचा आणि उद्याचा हे दोन्ही दिवस आपल्याला त्यालाच लागतील. मोजकी 1 ते 2 कारणं आपल्या समोर मी मांडतो. का भगवान परमात्म्याला प्रभू रामरायाचा अवतार घेऊन या भूतलावर यावं लागलं त्याचं पहिलं कारण आहे भगवान परमात्माचं राहण्याचं ठिकाण आहे वैकुंठ आणि त्या वैकुंठामध्ये राहण्याचं ठिकाण असल्या कारणानं जय आणि विजय हे देवाचे 2 द्वारपाल आहेत. द्वारावर आहे. एकदा सनत कुमार वैकुंठामध्ये देवाच्या दर्शनाकरता वैकुंठामध्ये गेले. देव मात्र विश्रांती करत होते. देव विश्रांती करत होते. देवानं यांना सांगून ठेवलं होतं मला विचारल्याशिवाय आतमध्ये कुणालाही सोडायचं नाही किंवा मी विश्रांती करत असताना कुणालाही आतमध्ये सोडायचं नाही. जय आणि विजय हे 2 द्वारपाल आहेत. सनत कुमार जेव्हा वैकुंठामध्ये भगवान परमात्म्याच्या द्वारावर जातात तेव्हा जय आणि विजय हे 2ही द्वारपाल त्या सनत कुमारांना अडवतात. परवानगी शिवाय आतमध्ये जाता येणार नाही. आता सनत कुमार म्हणजे हे प्रचंड तपस्वी ऋषी आहेत. ते सनत कुमार ते जय विजय त्यांना सांगतात अरे देवाकडे जाताना आम्हाला कोणाची अडवण्याची ताकद नाही हिम्मत नाही आणि मुळात देवाला भेटण्याकरता आम्हाला परवानगीची गरज नाही. तुम्ही कोण अडवणार आम्हाला. पण ते बिचारे त्यांचं काम करत होते. आम्ही जाऊ देणार नाही. अरे देवाला भेटायचे आम्हाला जाऊ देणार नाही आम्ही परवानगी नाही आम्ही जाऊ देणार नाही. राग आला त्या सनत कुमारांना आणि राग आल्यानंतर त्यांना शाप देऊन टाकला. शाप दिला त्यांना. शाप दिल्यानंतर राक्षस व्हाल तुम्ही शाप देऊन टाकला. शाप दिल्यानंतर भगवान परमात्मा बाहेर आले. बाहेर आल्यानंतर भगवान परमात्म्यांनी बघितलं अरे काय चाललंय. त्या जय आणि विजय त्यांनी देवाकडे तक्रार केली. देवा तुमचाच आदेश आहे ना की परवानगी शिवाय आतमध्ये कुणाला सोडायचं नाही. मग आम्ही आमचं काम करत होतो. या ऋषी मुनींनी आम्हाला शाप दिला. सांगा काय दोष आहे आमचा. भगवान परमात्म्यानं सगळं ही घटना समजून घेतली आणि त्या सनत कुमारांना हात जोडले. माझी ड्युटी करत होते ते पण आता दिलेला शाप तर खोटा ठरणार नाही. साधूच्या मुखातून निघालेला आशीर्वाद असो किंवा साधूच्या मुखातून निघालेला शाप असो तो कधीच खोटा ठरत नाही. ते का आपल्या बायांचं भांडण आहे का एकमेकीला शिव्याश्राप देतात. झालाय का कधी खरा आजपर्यंत कोणाचा. किती एकमेकीला शिव्याश्राप देतो आपण. तुझं असं होईल तुझं तसं होईल तुझं हे होईल तुझं असं हो तुझं तसं हो. एकीच तरी खरं झालंय का मला सांगा फक्त. अरे मग आपल्या वाणीतनं निघालेला शब्द किंवा आपल्या वाणीतनं निघालेला शाप जर खराच ठरत नाही तर कशाला उगाच तोंड खराब करून घ्यायचं आपलं. आणि का बरं तोंड खराब करून घ्यायचं. सांगतो तुम्हाला एक गंमत. समोरची शेजारची बाई जर तुमच्याशी भांडायला लागली तर तुम्ही एकच काम करायचं गप राहायचं. फक्त तिने शिवी दिली का तुम्ही इकडून म्हणायचं रामकृष्ण हरी. तिने दुसरी शिवी दिली परत तुम्ही म्हणायचं रामकृष्ण हरी. अजून जोरात ओरडली का तुम्ही पण म्हणायचं रामकृष्ण हरी. बघा 5 मिनिटात ती बाई गप्प बसते की नाही बघा तुम्ही. भांडणच होणार नाही. तोंडाला तोंड लावू नका. भांडण करू नका. जय विजय म्हणाले देवा तुम्ही सोडवा येत ना आम्हाला पण आता दिलेला शाप आहे खोटा कसा ठरेल. मग देव त्या सनत कुमारांना म्हणाले बघा उशाप द्या ना काहीतरी उशाप द्या. मग त्यांनी उशाप दिला. काय उशाप दिला. जर तुम्ही देवाची भक्ती केली तर 7 जन्मामध्ये तुम्ही मुक्त व्हाल आणि जर तुम्ही देवाला विरोध केला तर 3च जन्मामध्ये तुम्ही मुक्त व्हाल. कळतंय ना मी काय बोलतोय ते. उशाप दिला त्यांना. तुम्हाला मुक्त व्हायचंय मी दिलेल्या शापातून मुक्त व्हायचंय हो मुक्त व्हायचंय. पर्याय उशाप दिला.
देवाची भक्ती करून 7 जन्मामध्ये मुक्त व्हाल आणि देवाला विरोध करून 3 जन्मामध्ये तुम्ही मुक्त व्हाल. बोला काय पर्याय स्वीकारायचा आहे? ते जय विजयने विचार केला, देवाची भक्ती करून 7 जन्म घेण्यापेक्षा देवाला विरोध करून आपण 3च जन्मामध्ये काय होऊन जाऊ? मुक्त होऊन जाऊ. देवा आम्हाला विरोध करण्याचा 3 जन्म आम्हाला मान्य आहे. मग तेच जय विजय पुढच्या जन्मामध्ये हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष झाले. त्यांचा तो पहिला अवतार संपला. त्याच्यानंतर तेच रावण आणि कुंभकर्ण असा दुसरा जन्म झाला आणि तेच जय विजय तिसऱ्या अवतारामध्ये वक्रदंत आणि शिशुपाल म्हणून जन्माला आले. आणि म्हणून या जय विजय या द्वारपालाच्या मुक्तते करता भगवान परमात्म्याला प्रभू रामरायाचा अवतार काय करावा लागला होता? घ्यावा लागला होता. कारण नंबर 2, का देवाला अवताराला यावं लागलं होतं? तर जालंधर नावाचा एक राजा आहे आणि वृंदा नावाची त्याची पत्नी आहे. अत्यंत पतिव्रता आहे, प्रचंड पतिव्रता आहे. वृंदाच्या पातिव्रत्याच्या जोरावर जालंधर नावाचा राजा हा अजय बनलेला आहे. कुणीच त्याला हरवत नाही, पराजितच करत नाही त्याला कोणी. सगळ्या देवांवर देखील प्रचंड देवांच्या सोबत त्याने युद्ध केलं, पण देवांना देखील तो राजा पराजित झाला नाही. सगळे देव भगवान परमात्म्याकडे गेले, भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांनी सांगितलं, देवा काही कर, या जालंधराच्या त्रासापासून आम्हाला सोडव. प्रचंड त्रास देतोय तो आम्हाला, खूप त्रास देतोय. मग देव म्हणाले, तो जालंधर राजा तसा पराजित होऊ शकत नाही. तो जो युद्ध करतोय त्याला जी ताकद मिळते ती त्याची ताकद नाही. कुणाची ताकद मिळते? त्याची पत्नी जी वृंदा आहे, जी प्रचंड पातिव्रत्य आहे, तिच्याकडनं ताकद मिळते. मग त्याला जर पराजित करायचं असेल तर पहिल्यांदा त्याच्या पत्नी वृंदेचं तुम्हाला पातिव्रत्य नष्ट करावं लागेल. मग देवा तू सोडवूयात ना, ठीक आहे, तुम्ही जालंधराबरोबर युद्ध करा, मी तिचं इकडे पातिव्रत्य भंग करतो. देवांनी त्या जालंधर राजाबरोबर युद्धाला तिकडे सुरुवात केली रणांगणामध्ये. आणि भगवान विष्णूनं काय केलं? तिच्याच पतीचं म्हणजे जालंधराचं रूप घेतलं आणि तिच्या महालामध्ये आला. तिच्या महालामध्ये बसल्यानंतर त्या वृंदानं आपला पती थकून भागून युद्धातून आलाय म्हणून त्याची सेवा केली, त्याला पाणी दिलं, सगळं काही करून घेतलं. आणि मग कोणीतरी तिला सांगत आलं, अगं तुझा पती तिकडे, इकडे परपुरुषाची सेवा घडल्यामुळे ताबडतोब जालंधर नावाच्या राजाचं ती शक्ती सगळी संपुष्टात आली आणि देवांच्याकडून जालंधर राजा ठार मारला गेला. कोणीतरी सांगत आलं, जालंधर मारला गेला, जालंधर मारला गेला. ती म्हणाली, काही वेळेत का, माझा पती माझ्या समोर माझ्या महालात बसलेला आहे. आणि मग तिच्या लक्षात आलं की हा माझा पती नसून हा प्रत्यक्ष भगवान विष्णू आहे. राग आला तिला, राग आला तिला. आणि त्या जालंधर नावाच्या त्या राजाच्या पत्नीने, त्या वृंदाने त्या भगवान विष्णूला शाप दिला. काय शाप दिला? माझ्या पतीच्या गैरहजेरीत तू माझी पातिव्रत्य भंग केलं, जा, माझा शाप आहे तुला. तुझ्या देखील गैरहजेरीत तुझ्या पत्नीचं अपहरण होईल आणि प्रचंड त्याचा त्रास तुला सहन करावा लागेल. आणि म्हणून या वृंदाचा शाप खरा करण्याकरता भगवान रामरायाला काय घ्यावा लागला होता? तर अवतार या भूतलावर आणि घ्यावा लागला होता. खूप कारण आहेत, माझी वेळ संपत आलेली आहे. 5:30 पर्यंत मला आज कथा करायची आहे. त्यामुळे कधीतरी योग मिळाला तर नक्कीच आपण पुढची कारण बघूया. 13 कारण आहेत, एकूण 13 कारण. अशा अनेक वेगवेगळ्या कारणांच्यामुळे भगवान परमात्म्याला, त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण शेवटचं म्हणतो, जन्मकथेकडे वळतो. स्वयंभू नावाचा राजा आहे, स्वयंभू मनू आणि शतरूपा नावाची पत्नी आहे. दोघांनी प्रचंड तपश्चर्या केली, प्रचंड तपश्चर्या. भगवान त्यांना प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर भगवान परमात्मा त्यांना विचारतायत, सांगा, प्रसन्न आहे मी तुमच्यावर, काय वरदान पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे माझ्याकडनं? स्वयंभू मनू आणि शतरूपा भगवान परमात्म्याला सांगायला लागले, आम्हाला काहीच नको, एकच इच्छा आहे आमची. काय इच्छा आहे? देवा, तू एकदा तरी आमच्या पोटी जन्म घ्यावास. भगवान विष्णू स्वयंभू मनू आणि शतरूपेला सांगतात, आता या जन्मात ते शक्य नाही, पण पुढच्या जन्मात मी तुमच्या पोटी तुमचा मुलगा म्हणून येईल.
तोच स्वयंभू मनू पुढच्या जन्मामध्ये राजा दशरथ झाला. तीच शतरूपा पुढच्या जन्मामध्ये कौसल्या झाली आणि त्या दोघांच्या पोटी प्रभू रामचंद्र काय झाले, अवताराला आले. अर्थात स्वयंभू मनू आणि शतरूपा या दोघांचा तपश्चर्येचा ते वरदान पूर्ण करण्याकरता भगवान परमात्म्याला काय घ्यावा लागला, राम अवतार या ठिकाणी घ्यावा लागला. अजून एक कारण सांगतो, छोटस कारण आहे, ऐका. नारद महर्षींना जेव्हा आस लागली नारद महर्षींकडनं एकदा भगवान परमात्म्याला शाप बसला. कथा सांगत नाही, मला वाटतं प्रचारक मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. बघा लाडक्या बहिणी कशा खुश झाल्या बघा. त्या नारद महर्षींकडनं त्या भगवान विष्णू भगवान परमात्म्याला शाप बसला होता. काय शाप दिला होता की जसं मी त्या लक्ष्मीसाठी तडपडलो देवा, तसं तुलाही तुझ्या पत्नीसाठी काय करावं लागेल, तडपडावं लागेल, शोक करावा लागेल. नारद महर्षींचा बसलेला तो शाप खरा करण्याकरता भगवान प्रभूला रामरायाच्या रूपामध्ये आणि काय घ्यावा लागला होता, अवतार घ्यावा लागला होता. अयोध्या नावाची नगरी, या अयोध्या नगरीच्या राजाचं नाव आहे राजा दशरथ. या दशरथाला मुख्य 3 राण्या आहेत. एक आहे कौसल्या, एक आहे सुमित्रा आणि तिसरी आहे कैकेयी. सगळं काही ऐश्वर आहे राजाकडे, प्रचंड ऐश्वर आहे. पण एवढं सगळं ऐश्वर्य असूनही राजा मात्र दुःखी आहे. का राजा दुःखी आहे, तर त्याचं कारण आहे राजाच्या पोटीच काही नाहीये, मुलबाळ नाहीये राजाला, मुलगा नाहीये राजाला, आणि म्हणून राजा प्रचंड दुःखी आहे, प्रचंड दुःखी आहे. सगळं काही ऐश्वर्य असून माझ्या पोटी मुलगा नाही याचं राजाला प्रचंड दुःख होत आहे. आणि म्हणून राजा आपले गुरुवर्य अर्थात वसिष्ठ मुनींना विचारतात, सांगा मला मुलगा होण्याकरता मी काय करू, काय करावं लागेल मला मुलगा होण्याकरता. वसिष्ठ मुनी सांगतात, बघ राजा, पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ तुला करावा लागेल. आणि पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ केल्यानंतर मग त्या यज्ञातून यज्ञ देवता प्रसन्न होईल. ती यज्ञ देवता प्रसाद घेऊन येईल, तो तुझ्या राण्यांना दे. आणि 3 राण्यांनी तो प्रसाद ग्रहण केला की मग नक्कीच तुला मुलगा झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्याकरता तुला अगोदर 3 सावज मारावे लागतील आणि मगच त्या यज्ञाला सुरुवात करावी लागेल. ठीक आहे गुरुजी, आजच मी जंगलामध्ये सावज मारण्याकरता जातो. राजा दशरथ कधीच शिकारीला जात नव्हता, शिकार करणारा राजा दशरथ नव्हता. पण त्या यज्ञाची अट आणि गुरुजींनी तशी अट टाकल्यामुळे राजा दशरथ शिकारीला जातो. रात्रीची वेळ आहे, शिकार भेटत नाही, शिकार भेटत नाही. पण काही करून शिकार केल्याशिवाय उद्या मला यज्ञाला सुरुवात करता येणार नाही. आणि म्हणून एक तलाव बघितला, एका तलावाच्या जवळपास असलं एक झाड बघितलं. त्या झाडावर राजा बसला. त्याला वाटलं नक्कीच रात्रीच्या वेळेस कुणीतरी सावज या ठिकाणी पाणी पिण्याकरता येईल, बस त्याचा अंदाज मी घेईल आणि बरोबर माझी शिकार संपन्न होईल. राजा झाडावर दबा धरून बसला. काय दुर्दैव आहे, त्याच दिवशी त्याच वेळेला त्याच जंगलातून श्रावण बाळ आपल्या अंध आई वडिलांना कावडीतनं पायी तीर्थयात्रेकरता घेऊन चाललेला होता. श्रावणा, खूप तहान लागले रे, आम्हाला पाणी दे बरं. बघ बरं इथं कुठे पाणी आहे का. श्रावणा, खूप तहान लागले रे. आई, आत्ता पाणी आणतो बघ. एका झाडाखाली ते अंध आई वडील ठेवण्यात आले आणि अंधे आई वडील ठेवण्यात आल्यानंतर श्रावण बाळानं कमंडलू घेतलं, पाणी शोधण्याकरता जंगलामध्ये गेला. चंद्राचा उजेड आहे, त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये पाणी शोधत 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 नेमकी दुर्दैवानं ज्या तलावावर पोहोचला, ज्या तलावाच्या बाजूला दबा धरून बसलेला राजा दशरथ शिकारी करता बसलेला. कमंडलू बुडवलं आणि बुडवल्यानंतर बुडबुड 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 आवाज झाला.
आणि आवाज झाल्यानंतर राजाच्या लक्षात आलं नक्की कोणीतरी सावज इथे पाणी पिण्याकरता आलेलं आहे. आवाजाच्या दिशेनं राजा दशरथानं बाण सोडला. तो बाण श्रावण बाळाच्या हृदयाला लागला. आई ग म्हणून जोरात ओरडला, आक्रोश केला. राजाच्या लक्षात आलं अरे हा तर मनुष्याचा आवाज आहे, काहीतरी गडबड माझ्याकडनं झाले. राजा पटकन झाडावरनं खाली उतरला. त्या तलावावर जाऊन बघितलं तर श्रावण बाळ रक्तबंबाळ झालेला आहे. हृदयाला छातीमध्ये बाण लागलेला आहे. अरे कोण आहेस तू? का आलास इथे? कशासाठी आलास तू? काय करतोस एवढ्या रात्री या जंगलामध्ये? श्रावणानं सांगितलं माझे आई वडील अंध आहेत, दिसत नाही डोळ्यांनी त्यांना. कावडीतनं पायी तीर्थयात्रेकरता मी काशीला घेऊन चाललोय त्यांना. तहान लागलेली एका झाडाखाली मी त्यांना ठेवलेलं आहे. मी पाणी आणण्याकरता इकडे आलोय. बाण आता खोलवर लागलेलं आहे. मी जगणार नाही, आता मरणार आहे मी. पण माझी विनंती आहे, माझ्या आई वडिलांना प्रचंड तहान लागलेली. माझे आई वडील सुद्धा आता जगणार नाहीत, पण बिना पाण्याचे त्यांना मरता कामा नये. म्हणून राजा तू पाणी घेऊन जा, पण एक काम कर, एक अट आहे. पाणी पिईपर्यंत कुठलीच घटना त्यांना सांगू नकोस, अन्यथा तडपडून तडपडून मरतील ते. श्रावण बाळ राजा दशरथाच्या मांडीवर डोकं ठेवून आपला प्राण सोडतो. राजाला प्रचंड वाईट वाटलं, खूप मोठं चुकीचं माझ्याकडनं झालंय. पण नाही इलाजे पाणी घेतलं कमंडलू मध्ये. ज्या झाडाखाली श्रावण बाळाचे आई वडील बसलेले शोधत शोधत त्यांच्या जवळ गेला. आवाज पाळो पाचोल्याचा आल्याबरोबर त्यांच्या लक्षात आला आपला श्रावण आलेला आहे. श्रावणा आलास का रे बाळा? मिळालं का रे पाणी तुला? आता राजा दशरथ येतो, श्रावण बाळ नाहीच आहे. राजा दशरथाला काही बोलता येत नाही. काही बोललं तर लगेच आवाज ओळखतील हा आमचा श्रावण नाही. जवळ जातो, त्यांच्या हाताला कमंडलूचा स्पर्श करतो. अरे श्रावण तू बोलत का नाहीस? बोल बरं, नाही मिळालं का पाणी? अरे नसेल मिळालं तर नाही मिळू दे, पण तू बोल बरं, तू रागावू नकोस आमच्यावर. राग आला का तुला एवढ्या रात्री आम्ही पाणी आणायला पाठवल्याचा? बोल श्रावणा, बोल ना. श्रावण बाळ बोलायला तयार नाही, कारण श्रावण बाळ नव्हताच, तो राजा दशरथ होता. नाईलाज झाला आणि त्याच्या आई बापानं अट टाकली, जोपर्यंत तू बोलत नाहीस तोपर्यंत आम्ही पाणीच पिणार नाही. आता मात्र राजाचा नाईलाज झाला. राजानं बोलायला सुरुवात केली, मी तुमचा श्रावण बाळ नाही, मी राजा दशरथ आहे. राजा दशरथ, अरे कोण आहेस तू? का आलास इथे? आमचा श्रावण बाळ कुठं आहे? दुःखी अंत करणारा राजा दशरथानं घडलेली सगळी घटना सांगितली. आपला श्रावण बाळ या जगात राहिला नाही हे ऐकल्यानंतर त्या अंध आई वडिलांची काय अवस्था झाली असेल, मला वाटतं वेगळं आपल्याला सांगायला नको. जगामध्ये सगळ्यात मोठी 3 प्रकारची दुःख आहेत. पहिलं दुःख आहे लहान बाळाची आई जाणं, हे जगातलं पहिलं मोठं दुःख आहे. तरुणपणामध्ये आपला पती जाणं, हे जगातलं दुसरं मोठं दुःख आहे. आणि तिसरं मोठं दुःख आहे आपल्या उतार वयामध्ये आपल्या डोळ्यात देखत आपला तरुण मुलगा जाणं, हे जगातलं सगळ्यात मोठं तिसरं दुःख आहे. अंध आई वडील आहे, अरे श्रावण बाळ म्हणजे त्यांच्या जीवनाचा आधार आहे, त्यांच्या जीवनाची काठी आहे. आणि नेमकी तीच काठी राजा दशरथा तू आमची हरवलीस रे. एकुलता एक मुलगा, अरे आम्ही मुलाच्या खांद्यावर जायचं राजा, आज तू आमच्या डोळ्या देखत आमच्या मुलाला मारलास, आमच्या डोळ्या देखत आमचा मुलगा हिरावलास राजा. जगू कशासाठी आम्ही? आता जगायचं नाही. अरे आमचं जगणंच तर श्रावण बाळ होता. एकुलता एक मुलगा राजा तू हिरावून घेतलास राजा. आम्ही पाण्याविना जसं आमच्या श्रावण बाळाशिवाय आम्ही तडपडत मरतोय राजा. शाप आहे आमचा तुला, तू देखील असाच पुत्र वियोगाने तडपडत मरशील. शाप दिला राजा दशरथाला आणि श्रावण बाळाच्या आई वडिलांनी प्राण त्याग केला, देह ठेवला. राजा दशरथ प्रचंड दुःखी आहे. राजा दशरथ रात्री घरी गेला. घरी गेल्यानंतर पहिल्यांदा कैकेयीच्या महालात शिरला. घडलेली सगळी घटना कैकेयीला सांगितली. पण काही करून मला मुलगा पाहिजे, त्यामुळे दुसऱ्या दिवशी राजानं पुत्रकामेष्टी यज्ञाची तयारी केली. राजा स्वतः यजमान म्हणून बसलेला आहे, तिन्ही राण्या बसलेल्या आहेत. वशिष्ठ मुनींच्या मार्गदर्शनाखाली यज्ञ पूर्ण झाला आणि यज्ञ पूर्ण झाल्यानंतर त्या यज्ञातून यज्ञ देवता प्रसन्न झाली. यज्ञ देवता प्रसाद घेऊन बाहेर आली.
आणि प्रसाद घेऊन बाहेर आल्यानंतर त्या यज्ञ देवतेनं सांगितलं, याचे 3 भाग कर आणि तुझ्या 3ही राण्यांना खायला दे. राजानं त्याचे 3 भाग केले. तिघींच्या हातावर तो पहिला कौसल्याला, नंतर सुमित्रेला आणि शेवटी कैकेयीला तो प्रसाद दिला. पण कैकेयी नाराज झाली. मी सगळ्यात लाडकी आहे, मी सगळ्यात आवडती राणी आहे आणि मला सगळ्यात शेवटी प्रसाद दिला. रुसून बसली. वशिष्ठ मुनी सांगत होते, राजा बघ लवकर तुझ्या पत्न्यांना खायला सांग, संकट येण्याची शक्यता आहे, लवकर प्रसाद खायला सांग. ऐकायला तयार नाही. तेवढ्यात आकाशातून एक घार आली. त्या घारीनं कैकेयीच्या हातावरचा तो प्रसाद उचलला आणि प्रसाद उचलल्यानंतर ती घार पुढे निघून गेली आणि ती घार पुढे जाऊन नाशिक या ठिकाणी अंजनीरी नावाचा पर्वत आहे. त्या अंजनीरी पर्वतावर अंजनी माता तपश्चर्या करत होती. त्या घारीनं तिथून उचललेला प्रसाद त्या अंजनीरी पर्वतावर जी अंजनी माता तपश्चर्याला बसले, तिच्या मांडीवर हातामध्ये तो प्रसाद टाकला आणि घार निघून गेली. तुकोबाराय त्याचं वर्णन करतात, पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. तो प्रसाद अंजनीने खाऊन टाकला. तो प्रसाद म्हणजेच भगवान हनुमंतरायांचा गर्भ त्या अंजनी मातेच्या गर्भामध्ये स्थित राहिला. इकडे काय केलं मग या दोन्ही म्हणून मी मगाशी बोललो, सावत्र आपली सवत कशी असावी याकरता सुद्धा रामायण वाचा. या दोघींनी काय केलं, आपल्यातला अर्धा भाग कैकेयीला दिला, प्रसाद खाल्ला. काही दिवसानंतर 3ही राण्यांना दिवस गेले, गरोदर राहिल्या. आता डोहाळे जेवण आलेलं आहे. डोहाळे विचारतायत राजा 3ही राण्यांना. 3ही राण्या आपापल्या पद्धतीनं डोहाळे सांगताय. आणि काय आश्चर्य आहे, चैत्र महिना आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, रखरखत ऊन आहे. आणि या चैत्र महिन्यामध्ये बरोबर 9वी तिथीला ठीक दुपारी 12 वाजता भगवान प्रभू रामचंद्रानं अयोध्येमध्ये त्या कौसल्याच्या आणि राजा दशरथाच्या पोटी भगवान परमात्मा त्या अयोध्येमध्ये अवताराला आले. सगळ्या देवदेवता देवाच्या दर्शनाकरता, देवाच्या स्वागताकरता आलेले आहेत. सगळे आलेले. चंद्र देवता मात्र आलेली नाही. चंद्राला आणि नाराज झाला चंद्र. देवानं विचारलं, चंद्रा अरे सगळेजण माझ्या स्वागताला आले, मी अवतार घेतोय म्हणून तू का आला नाहीस? चंद्रानं सांगितलं, देवा सूर्यवंशात तुम्ही अवतार घेता आणि मी का बरं तुमच्या स्वागताला येऊ? नाराज आहे देवा मी. तेव्हा राम अवतारामध्ये चंद्राला देवानं वचन दिलं होतं, काय हा जन्म मी सूर्यवंशात घेतलाय ना, पुढचा अवतार मी तुझ्या चंद्रवंशामध्ये घेईल, काळजी करू नकोस. चंद्राला आश्वासित केलं. आणि त्या अयोध्येमध्ये जेव्हा इतक्या वर्षानंतर जेव्हा प्रभू रामरायाचा अवतार झाला, अख्खी अयोध्या नाचू लागली. अगदी तोच अयोध्येचा प्रसंग आपणही या ठिकाणी सुंदर पद्धतीने साजरा करूयात. बाल प्रभू रामरायाला आपण या व्यासपीठावर घेऊन यायचंय आणि सुंदर सगळ्यांनी नाचून त्या भगवान परमात्म्याच्या आगमनाचा आपण सर्वांनी आनंद साजरा करूया.